धाराशिवमधल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा गलथान कारभार आता समोर आलेला आहे। महाविद्यालयाच्या तळघरातील लाखो रुपयांचा औषधांचा साठा पावसाच्या पाण्याने भिजला असून मोठं नुकसान झालंय। या सगळ्या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिक संताप व्यक्त करतायत। लाखो रुपये किमतीच्या गोळ्या आणि औषधांचं नुकसान झाल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। सखोल चौकशी करून दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांवर आता कारवाई करण्याची मागणी होतीये। आज या ठिकाणी नवीन इमारत आहे। गेल्या 2-4 वर्षापूर्वीच इमारतीचं बांधकाम झालेलं आहे, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजन नसल्यामुळं ते नियोजन शून्य प्रकार हा दिसून आला आहे। कारण इमारतीवरचं पाणी जे पुनर्वापर करायचा ही शासनाची कल्पना आहे, त्यानुसार इमारतीवरचं पाणी एका मोठ्या हौदात जमा केलेलं आहे, परंतु ते पाणी वापर करायची यंत्रणा कार्यान्वित न झाल्यामुळं ते पाणी तसंच पाणी साठलं आणि ते पाणी अतिरिक्त पाणी हॉस्पिटलच्या आवारात, औषध विभागात आणि पेशंटच्या वार्डात वगैरे पाणी पसरलंय। या संदर्भात वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून सारवासारव केली जाते। अस्मानी संकटामुळे बऱ्याच गोष्टी या नियोजनाच्या पलीकडे असतात, असं महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर शिल्पा दोमकुंडवार यांनी म्हटलेलं आहे। सर्व सुरक्षा रक्षक, कंत्राटी कामगार, त्याच्यानंतर सफाई कामगार या सगळ्यांनी एकत्रितरित्या ते सगळे डबे जे भिजायची शक्यता होती, खालच्या लेवलला होते, ते उचलून घेतले आणि PWDच्या लोकांनी मध्यरात्री येऊन इन्स्पेक्शन केलं। त्याच्यानंतर तिथं मोटर लावण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी पासून गेले 4 दिवस हे सगळंच्या सगळा स्टॉक जो साधारण DPDC मधनं 2.5-3 करोडचा आलेला आहे, तिथं सगळं शिफ्ट करणं चालू आहे आणि अत्यंत अल्प प्रमाणात झालेली गोष्ट आहे। औषधांचं विशेष नुकसान झालेलंच नाहीये। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।